नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव काय सर? काकासाहेब बेलेकर, भीमापूरवाडी. भीमापूरवाडी. तालुका तालुका निप्पाणी, जिल्हा बेळगाव. बेळगाव. हिंदुराव भिलवडे साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला RPS 76 धन्वंतरी कंपनीचं दिलं होतं. हा दिलं होती. त्याचा रिझल्ट तुम्हाला कशा पद्धतीने आला? तुमच्या या ऊसाच्या प्लॉटला कशा पद्धतीने रिझल्ट आला तुम्हाला? त्याचं म्हणजे आम्ही लावण होती, एक 20-21 दिवसाची लावण होती हा. लहान. आणि मी काय केलं, त्यात ग्रामोजर मारले. ग्रामोजर मारल्यामुळे लहान कवळे आपले हा, रोप असल्यामुळे रोप असल्यामुळे. तणनाशक हा. ते सगळं पूर्ण करपून गेले ते. हा. मग तिने एक आम्हाला औषध आहे आमच्याकडे देतो म्हणून तिने बोलले, RPS 76 असे म्हणून काहीतरी नाव सांगितले ते. यस. ते देतो म्हणून सांगितले तिने. हा. आणि ते आणि अळवणी करायला सांगितली आपल्याला. हा. आणि त्याची आम्ही अळवणी केली. हा. त्यातून आम्ही सुधारणा झाली ती झाली. म्हणजे जे RPS 76 कंपनीचं दिलं होतं तुम्हाला, धन्वंतरी कंपनीचं, हा. तुम्ही ग्रामोजिन औषध तणनाशक मारल्यानंतर प्लॉट पूर्ण वाळलेला पूर्ण होता. वाळवतच. पूर्ण वाळलेला वाळलेला. होता. हो. मग ते RPS 76 ची आळवणी केल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट आलेला आहे. हो. म्हणजे एकंदरीत आता पूर्ण ऊसाची उंची वगैरे चांगल्या पद्धतीने आलेली आहे. वाढले. म्हणजे एकंदरीत तुम्ही RPS ची आळवणी 2 वेळा केला असणार. 2 वेळा. हा, 2 वेळा आळवणी केल्यानंतर हा आलेला रिझल्ट आहे. होय, होय, होय. बरोबर आहे. होय. धन्वंतरी कंपनीचा RPS 76 वापरल्यानंतर हे आलेला रिझल्ट आहे. Correct. बरोबर आहे. होय. म्हणजे हिंदुराव भिलवडे साहेबांनी जे RPS 76 दिले हम्म. ते इतर लोकांना तुम्ही काय सांगू शकताय? नाही, ते औषध चांगलं आहे, तंबाखू चांगला आहे, उसावर चांगला आहे. हा. आणि माझा ऊस पूर्ण गेलेलाच होता हे. आणि लोकांना माहिती आहे ते. हा, म्हणजे हा. लोकांना माहित असून सुद्धा तुम्ही RPS 76 वापरल्यानंतर हा. चांगल्या पद्धतीने रिझल्ट आलेला आहे तुम्हाला. आलेला आहे. बरोबर आहे. हो, आले. म्हणजे इथून पुढे तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता आमच्या कंपनीबद्दल, RPS 76 बद्दल? नाही, औषध चांगलीच आहे ते. हा. म्हणून आम्हाला दोघं ठिकाणी विचारले सुद्धा हा. की RPS 76 चांगला आहे, औषध आहे. हा. आणि चांगलंच आहे म्हणून हो, सांगितलं. म्हणजे इतर लोकांना नाही, तुम्ही इतर लोकांना वापरा असं सांगितलं. सांगू हो, शकताय. सांगू शकतो. ठीक आहे. थँक्यू सर. Thank you.